पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या। नाशिकमध्ये इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली। भावली धरण 100% भरलंय। धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू करण्यात आलाय। पावसाअभावी खरीप पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती, मात्र आज अखेर मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावत सर्वांना मोठा दिलासा दिलाय। बारामतीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली। यावेळी जोराचा पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। वाशिममध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस बरसला। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पिकांना नवसंजीवनी मिळत असून शेतशिवाराचं समाधानाचं वातावरण आहे। पालघरच्या जव्हार येथील दाभोसा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली। मुंबई, ठाणे, नाशिक, गुजरात तसेच परिसरातील हजारो पर्यटक इथे गर्दी करतायत। रत्नागिरीत दमदार पावसामुळे भात लावणीच्या कामांना वेग आलाय। गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी रखडलेली शेतीची कामं पुन्हा जोमानं सुरू झाली। शेतकरी मोठ्या उत्साहात लावणीत व्यस्त झाले। जम्मू काश्मीरच्या भालेचा डोडा येथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली। अचानक पूर आणि भूस्खलनाचा धोका जास्त असल्यानं प्रशासनानं लोकांना नद्या, नाले आणि भूस्खलन प्रवण क्षेत्रात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। नाशिकला पुढील 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दिल्लीत मुसळधार पाऊस बरसला। प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू आहे। धुवाधार पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। पिकांना खऱ्या अर्थानं नवसंजीवनी मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यात पावसाचा जोर दिसून येतोय। पावसामुळे खरीप हंगामातील कोमेजलेल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे। पुढील 2 दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। पाहुयात गुन्हेगारी विश्वास